नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता बंगालच्या उपसागरात तयार होत आहे नवीन चक्रीवादळ। ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता बंगालच्या उपसागरात तयार होत आहे नवीन चक्रीवादळ। मग बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या नवीन चक्रीवादळामुळे काय माझ्या महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस कोसळणार आहे, आणि जर कोसळणार असेल तर या पावन मायभूमीमध्ये हा पाऊस कधीपासून सुरू होणार आहे, या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता बंगालच्या उपसागरामध्ये तयार होत आहे नवीन चक्रीवादळ, आणि बंगालच्या उपसागरात जेव्हा जेव्हा परिवर्तन होतंय त्या सर्वांचा परिणाम आपल्या महाराष्ट्राच्या पावन मायभूमीमध्ये 100% होत असतो। मग यावेळेस काय घडणार? बंगालच्या उपसागरातील परिस्थितीमुळे काय राज्यात जोरदार पाऊस कोसळणार आहे, या प्रश्नाचं घेऊयात उत्तर। तर बघा मित्रांनो, बंगालच्या उपसागरामध्ये येत्या काही दिवसांमध्ये एक अनुकूल व पोषक परिस्थिती निर्माण होणार आहे, ज्यामुळे चक्राकार स्थिती निर्माण होणार आहे, आणि ढगांचा ताफा आपल्याला पावन मायभूमी म्हणजे महाराष्ट्राच्या दिशेने आगेकूच करताना दिसणार आहे। यामुळे पावन मायभूमी असणाऱ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये 16 ऑगस्ट पासून वातावरणात बदल होणार आहे, आणि 18 ऑगस्ट पासून मित्रांनो राज्यातील बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरणासह मध्यम ते जोरदार पाऊस कोसळणार आहे। पावसाची सुरुवात सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यातून होताना दिसणार आहे, आणि 18 ऑगस्ट नंतर संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढून 22 ऑगस्ट नंतर जोरदार पाऊस कोसळणार आहे, असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे। तर मित्रांनो, ही संपूर्ण माहिती आणि हा सध्याचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा। व्हिडिओ आवडला असणार म्हणून या व्हिडिओला जरूर लाईक करा, जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।